शरद पवारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली। यावेळी पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या। एकीकडे पवारांचा पक्ष एनडीएत जाणार या राजकीय चर्चा, त्यात जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन, त्यात पवारांनी घेतलेला सहभाग आणि आता लगेच पंतप्रधानांची भेट आणि भेटीत हास्य विनोद, यामुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या राजकीय चर्चा बघायला मिळतात। पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यात जयंत पाटलांच्या भेटीगाठी, सुप्रिया सुळेंचा राजनाथ सिंहांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ, यामुळे चर्चांना आणखी हवा मिळाली। अर्थात याबाबत शरद पवारांच्या नेत्यांनी वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भाजपसोबत जाणार नाही असंही सांगितलंय, पण त्यात आता पुन्हा या चर्चा सुरू झाल्यात आणि त्याला कारण ठरली आहे शरद पवारांनी घेतलेली पंतप्रधान मोदींची भेट। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मोदींची आज भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली। विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या दालनात शरद पवारांना वेलकम करण्यासाठी स्वतः मोदी तिथे आले होते आणि पवारांचा हात हातात घेत त्यांना मोदी खुर्चीपर्यंत घेऊन गेले आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही भेट झाल्याचं फोटोवरून तरी दिसतंय। यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांचा पक्ष एनडीएत जाणार का हा प्रश्न विचारला जातोय, पण ही भेट नेमकी होती कशासाठी ते अद्याप पुढे आलं नाहीये। पण या भेटीत नेमकी चर्चा काय झाली ते मात्र अजून कळू शकलं नाहीये। पण भेट घेतली, चांगलं केलं असं भुजबळांनी म्हटलंय, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही भेट असावी असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितलंय। ठीक आहे ना, आता पवार साहेब तिथे राज्यसभेवर सुद्धा आहेत, नेते आहेत, तर त्यांनी भेट घेणं आहे ते स्वाभाविक आहे। ते काही नवीन काही बीजेपीच्या आंदोलनावर चर्चा झाली, तर मग कारण मी तिथे नव्हतो, कशावर चर्चा झाली मला नाही माहिती। पवार साहेब हे ज्येष्ठ नेते, देशाचे नेते, ते मोदी साहेबांना कधी केव्हाही भेटू शकतात आणि कुठल्याही कामानिमित्त। शेवटी काल ते जंतर मंतरवर गेले असतील, त्यांचे प्रश्न ऐकले असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती, त्यामुळे ते मोदी साहेबांना भेटू शकतात, मोदी साहेबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडू शकतात। ही भेटीचा अर्थ काय होता काय त्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे। तर पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, ही भेट जनतेच्या प्रश्नांबाबत असल्याचा दावा केलाय। या आंदोलनाचा भाग म्हणूनच त्यांनी आज देशाचे पंतप्रधानांच्या बरोबर भेट घेतली आणि मला वाटतं विद्यार्थ्यांच्या त्यांनी चर्चा केलेली आहे। ही करत असताना अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाबाबतीमध्येच फक्त ही भेट असेल ही खात्री आहे। मला एनडीएमध्ये जाण्याचा प्रश्न, त्यानंतर विलिनीकरणाचा प्रश्न आणि बाकीच्या प्रश्नाची जी चर्चा सुरू झालेली आहे, मी स्पष्ट करू इच्छितो, जर एनडीएच्या बाबतीमधली भूमिका असती तर मग महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मला वाटतं 27 जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं, ती झाली नसती। एनडीएच्या विरोधामध्ये भूमिका आम्ही घेतली नसती। काल शरद पवारांनी जंतर मंतरवर जात सीजेपी आंदोलकांसोबत चर्चा केली होती आणि आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी आता मोदींची भेट घेतली आहे। पण भेट कोणत्या बाबीसाठी होती त्याचीही माहिती आता पुढे येते आहे। या भेटीमध्ये शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र दिलं। राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीबद्दल या पत्रात माहिती देण्यात आली। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंतीही त्यातून करण्यात आली। आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अर्थसहाय्य देण्याची मागणी केली। चौकशीतील विलंब टाळून मानसिक आरोग्य सहाय्य द्यावं अशीही विनंती पवारांनी केली आहे। तर सिंचन, पाणी प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण आणावं अशी मागणी पवारांनी या पत्रातून केली। रखडलेले प्रकल्प वेगानं मार्गी लावावेत, पूर्ण करावेत। प्रत्येक शेतकऱ्याला एमएसपीचा कायदेशीर अधिकार मिळावा। पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून नुकसान भरपाई खात्यात द्यावी। बनावट निकृष्ट बियाणं विकणाऱ्यांवर आणि अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी पवारांनी पत्रातून केली आहे। या सगळ्या कारणांसाठी पवारांनी मोदींची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे। पण हे सगळे मुद्दे मोदींना दिलेल्या पत्रात नमूद आहेत। पण मोदींसोबत पवारांची चर्चा नेमकी काय झाली हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। केंद्र सरकारविरोधात जंतर मंतरवर आक्रमकपणे आंदोलन सुरू आहे, त्याला पवारांनी पाठिंबा सुद्धा दिलाय। पण ते सुरू असतानाच त्यांनी मोदींची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।